फिरतो ती गाडी महेश मोतेवारांची आहे अशी एक चर्चा होते। त्यानंतर महेश मोतेवार स्वतः म्हणतात की ह्याचा माझा काही संबंध नाही आहे, कारण ह्या गाड्या माझ्याकडे नाहीच आहेत। नक्की काय हा सगळा प्रकार आहे, काय वाटतं? समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड पुणे आणि समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड ह्या सर्व महेश मोतेवारच्या कंपन्या आहेत। महेश मोतेवारने 2015 मध्ये याच्यामध्ये अनियमितता केली असल्यामुळे याच्यावरती चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आणि 2015 मध्ये डेक्कन पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला। असे 2 गुन्हे दाखल झाल्यानंतर महेश मोतेवार ज्यावेळेस जेलमध्ये गेला त्यावेळेस महेश मोतेवाराच्या या सर्व मालमत्ता शासनाने जप्त केल्या होत्या, कारण महेश मोतेवार आणि त्याचं संचालक मंडळ हे गुंतवणूकदाराचे पैसे परत देऊ शकत नाही असं महाराष्ट्र शासनाचा निकष निघाल्यामुळे त्यांनी MPID कायद्याअंतर्गत सर्व मालमत्ता जप्त केल्या आणि ती जप्त केलेली यादी ही अशा प्रकारची आहे। याच्यामध्ये या सर्व मालमत्ता महाराष्ट्रात जितक्या मालमत्ता आहेत त्या सर्व मालमत्ता शासनानं MPID कायद्याअंतर्गत गुंतवणूकदाराच्या हित संबंधी कायद्याअंतर्गत जप्त केलेले आहेत। याच्यामध्ये 360 मालमत्ता आहेत, 875 बँक खाती आहेत आणि 51 वाहने आहेत 4 व्हीलर। मग त्याच्यामध्ये ही रॉल्स रॉयस जी गाडी आहे, आता जी वादग्रस्त गाडी आहे ती गाडी सुद्धा या यादीमध्ये आहे। जी MPID ची यादी आहे त्याच्यामध्ये ही गाडी आहे WB02 AB0123 या क्रमांकाची ही गाडी आहे। आणि ही गाडी हा वादग्रस्त प्रशांत कोरटकर ज्यावेळेस घेऊन फिरत होता त्यांनी स्वतः ही गाडी पोस्ट केली होती फेसबुकवरती आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं, कारण आम्ही समृद्ध जीवनच्या गुंतवणूकदाराचे पैसे मिळावे परत मिळावे म्हणून आम्ही शासनाच्या विरोधात लढतोय। शासन याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती केले, याच्यावरती सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हवेली पुणे यांची नियुक्ती केलेली आहे। याच्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभाग CID डिपार्टमेंट पुण्याचे हे तपास अधिकारी म्हणून काम पाहतात। मग ह्या सर्व मालमत्ता जर जप्त केलेल्या असतील तर ही गाडी बाहेर गेली कशी? म्हणजे कुंपणच शेत खातंय अशा प्रकारचा याच्यामध्ये कारभार झालेला आहे। गुंतवणूकदाराचं हित जोपासणं गरजेचं असताना जर अशा प्रकारे गाड्या बाहेर असतील आणि या प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीकडे ही गाडी असेल तर हा खूप गंभीर विषय आहे आणि याच्यामधल्या ह्या सर्व मालमत्ता लवकरात लवकर ताब्यात घेऊन या प्रशांत कोरटकर आणि त्याच्याकडे गाडी नेमकं दिली कोणी याची चौकशी होऊन या सर्वावरती कारवाई व्हावं, यासाठीच आम्ही या सर्व गुंतवणूकदाराच्या वतीने जनसंघर्ष समिती आम्ही एक स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व गुंतवणूकदारांना एकत्रित करून आम्ही हा लढा लढतोय। आणि हा लढा लढत असतानाच अशा प्रकारे या सगळे वाहनं जरा बाहेर असतील याची चौकशी केली। याची चौकशी केल्यानंतर तपास अधिकाऱ्याकडून अशी एक धक्कादायक माहिती आली की 51 गाड्यापैकी फक्त एकच गाडी चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला आहे, बाकीच्या 50 गाड्या बाहेर आहेत। अजून महेश मोतेवारकडे पण गाड्या ह्याच आहेत, ह्याच गाड्या घेऊन महेश मोतेवार फिरतोय। जामीन झाल्यानंतर तो पुन्हा आणि लोकांना लुटायचं काम करतोय। एक दौलत प्राईड नावाचा बिझनेस चालू करून परत लोकांना फसवायचं काम करतोय आणि त्याच्याकडे सुद्धा गाड्या आहेत। ही खूप मोठं गौड बंगाल याच्यामध्ये आहे। गुंतवणूकदाराचं हित जोपासणं दूर राहिलं आणि या सर्व शासकीय अधिकाऱ्यांनीच लुटून खातात की काय असा प्रश्न आमच्या मनामध्ये पडत आहे। पण मग या संदर्भात आपण काही विचारणा केली का? कारण जर का समजा ह्या गाड्या जप्त केल्या असतील मग त्याचा लिलाव काढलाय का किंवा काय, या संदर्भातली काही चौकशी आपण प्रशासनाकडे केली? आम्ही प्रशासनाशी चौकशी केली, विचारणा केली, तशा प्रकारचं आम्ही पत्र सुद्धा मागवलं होतं, परंतु प्रशासनानं आम्हाला अशी माहिती दिली की या गाड्या जप्त केलेल्याच नाहीत। मग 8 वर्ष झालं जर तुम्ही याच्यामध्ये तपास म्हणून काम करताय आणि ह्या सर्व गाड्या जप्त का केल्या नाहीत? MPID नुसार तर ह्या सगळ्या जप्त केलेल्यामध्ये दाखवतंय, मग ह्या गाड्या सगळ्या बाहेरच कशा आहेत? म्हणून त्यावेळेसचे तत्कालीन लिक्विडेटर जे कोणी होते त्यावेळेसचे तत्कालीन सक्षम प्राधिकारी ज्यांच्या ताब्यामध्ये ह्या सर्व मालमत्ता आहेत, ज्यांच्या निगराणीमध्ये आहेत, तत्कालीन सक्षम अधिकारी आणि तत्कालीन तपास अधिकारी यांची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि त्याच अनुषंगाने आता आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहराज्यमंत्री सुद्धा आहेत यांच्याकडेही मागणी केलेली आहे की आपण याच्यामध्ये सखोल चौकशी करून या गुंतवणूकदाराला न्याय मिळवून द्यावा आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी अधिकारी असतील त्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी आणि ह्या सर्व गाड्या ह्या सर्व मालमत्ता तात्काळ जप्त करून याची विक्री करून सर्व गुंतवणूकदारांचे पैसे द्यावे, यासाठीच आमचा हा लढा चालू आहे। पण मग आपण जसं म्हणताय की
ही जी माहिती आहे या याद्या ज्या आहेत त्या शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत की एवढ्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या एवढी एवढी कारवाई केलेली आहे. पण मग तुम्ही जे पत्र दिले असा तुमचा दावा आहे की तुम्ही आज जे पत्र दिले 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी त्यामध्ये असं म्हटलं जाते की आम्ही ते जप्त केलेलं नाही आहेत. पण मग हे दोन्ही पत्र किंवा दोन्ही कारवाया ह्या एकाच विभागाच्या आहेत का भिन्न विभागाच्या आहेत या संदर्भातलं काय स्पष्टीकरण? एकाच विभागाच्या आहेत. 2018 मध्ये तत्कालीन जे कोणी तपास अधिकारी होते, कोणता विभाग आहे तो? गुन्हे अन्वेषण विभाग, आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे सध्याचे जे आता तपास अधिकारी आहेत ते आहेत फंड नावाचे. तर त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की आजपर्यंत ह्या गाड्या जप्त करण्यात आलेल्याच नाहीत. सक्षम प्राधिकाऱ्यांनी सुद्धा अशीच माहिती दिली की ह्या गाड्या जप्त केल्या नाहीत. काय झालंय मागच्या कारवाईमध्ये काय झाले मला माहिती नाही. तर मी चौकशी करून या सर्व गाड्या ताब्यात घेण्याची आमची प्रोसिजर करू अशा प्रकारचं आश्वासन ते लोक देतात. परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर औसायक महेश मोतेवार, सक्षम प्राधिकारी आणि तत्कालीन तपास अधिकारी या सगळ्याची मिलीभगत होऊनच ह्या सर्व गाड्या बाहेर आहेत आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे.